आझाद मैदानावरती शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। ही दृश्य आहेत अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याबाहेरची। या ठिकाणी देखील जल्लोष केला जातोय। ठाण्यामध्ये देखील कोळी बांधवांनी जल्लोष केलेला होता। आता देवगिरी बंगल्याबाहेर हा जल्लोष पाहायला मिळतोय। दरम्यान याच ठिकाणी आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत उपस्थित आहेत। श्रेयस, देवगिरी बंगल्याबाहेर देखील जल्लोष केला जातोय, उत्साह पाहायला मिळतोय, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? हे दृश्य आपण पाहतोय, देवगिरी बंगल्याबाहेर जल्लोष केला जातोय, पारंपरिक नृत्य केली जात आहेत आणि महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचा आनंद या ठिकाणी व्यक्त केला जातोय। याच देवगिरी बंगल्याबाहेर आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, कशा प्रकारचा उत्साह, कशा प्रकारचा आनंद हा देवगिरी बंगल्याबाहेर पाहायला मिळतोय? तू बघू शकतोस, हाच आनंद आहे, हाच उत्साह आहे जो आपल्याला दिसून येतोय। अजित पवार यांच्या देवगिरी बंगला बाहेर आता हा आनंद आता व्यक्त केला जातोय। सांगलीचे हे कलाकार आहेत प्रथमेश, जे इथे आलेत आणि याला गोफ नृत्य म्हणतात आणि तेच इकडे ते सादर करतायत। थोड्याच वेळात खरं तर अजितदादा पण बाहेर येण्याची शक्यता आहे आणि ते सह्याद्रीला, जिकडे अमित शहा यांच्यासोबत एक बैठक आहे, तिकडे अजित पवार जाताना आपल्याला दिसणार आहेत। पण एकंदर पाहिलं गेलं तर शपथविधीच्या अगोदरचा उत्साह आता आपल्याला देवगिरीच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळतोय। एकडे पारंपरिक नृत्य असेल, तो पारंपरिक नृत्य सुद्धा इकडे केलं जात आहे। सर, किती आनंद होतो तुम्हाला? खरं आता तुम्ही इकडे आलात, अजित पवार यांच्या घराबाहेर आलात, 6व्यांदा ते आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात, काय सांगा तुम्ही? चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, कारण की असा नेता परत पुन्हा व्हावा अशी आमची बी इच्छा आहे। आम्ही धनगरी गजनृत्य मंडळ आहे, सांगली सोलापूर या भागातून आम्ही गात आहे। आनंद, तुमची भेट झाली का अजितदादांची? आतमध्ये भेट झाली, हाय म्हणलं, छान आहे म्हणलं, असं परंपरा आपला खेळ पाहिजे की असा बघताय। एक जल्लोष आहे आणि जल्लोषचा अर्थ हा की महाराष्ट्राची परंपरा जपणारा जल्लोष आता देवगिरी बाहेर पण केला जातो प्रथमेश, आणि तोच उत्साह आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया, तोच उत्साह या सगळ्यांमध्ये दिसतोय। Thank you.